नमस्कार, मी सोनाली खेडकर आणि मी आज आलेली आहे तुळशी बागेमध्ये। तर आपण बघूया गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काय काय विशिष्ट अशा प्रकारच्या व्हरायटीज तुळशी बागेमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे। कारण लवकरच आपले गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तर त्यासाठी आपल्याला सुद्धा घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी भरपूर अशा वस्तू लागणार आहेत आणि त्यांच्या व्हरायटीज आपल्याला तुळशी बागेमध्ये काय प्राइस मध्ये मिळणार आहेत। तर त्या मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे। तर चला, आता मी उभी आहे तुळशी बागेच्या समोर, जिथून आतमध्ये मी एंटर करणार आहे तुळशी बागेमध्ये। तर बोलण्यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि वेगवेगळ्या व्हरायटी बघूयात। चला, तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी लागणारे पडदे आहेत। तर तेही तुम्हाला तुळशी बागेमध्ये स्वस्त किमतीत मिळणार आहेत आणि ते वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये मिळणार आहे तुम्हाला। काही वेलवेटचे असतील किंवा हे असे काही विणकाम केलेले असतील तर तेही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। त्यासोबतच गणपती बाप्पाला जे आपण मुकुट वापरतो घालतो ते सुद्धा तुळशी बागेमध्ये आपल्याला मिळतील बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये पण भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, बघू शकता तुम्ही। असे वेगवेगळे कलर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत। सोबतच हे बस्कर सुद्धा मिळतील या ठिकाणी। याची प्राइस काय? 100 रुपये। तर हे गणपती बाप्पाचं सिंहासन बघू शकता तुम्ही तुळशी बागेमध्ये 100 रुपयाला मिळणार आहे। तर याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे कलर आपल्याला मिळतील। तर हे कलर बघू शकता तुम्ही, 100 रुपयाला एक हे सिंहासन आहे। तर कसे? 2 एकच। तर 50 रुपयापासून या गणपती बाप्पाच्या उपरण्यांची स्टार्टिंग होते। तर या उपरण्यांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आणि खूप वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आपल्याला अवेलेबल मिळतील तुळशी बागेत। तर हे 2 उपरणे आम्ही घेतलेले आहेत तुळशी बागेमध्ये। आमच्या इथे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत, एक छोटी आणि एक मोठी। तर दोन्ही मूर्त्यांसाठी आम्ही हे 2 उपरणे घेतलेले आहेत। तर आम्हाला हे 2 उपरणे 100 रुपयामध्ये 2 मिळालेले आहेत। तर खूपच स्वस्त आणि मस्त तुळशी बागेत खूप छान अशा वस्तू मिळतात आपल्याला। बोला घ्यायचे शेवट दिने बा। तर तुम्ही तुळशी बागेमध्ये कापडी बॉडी बघू शकता गौरीची। तर ही कशी आहे? 900 रुपये जोडी। 900 रुपये जोडी आहे छोट्या गौरीच्या ही जी कापडी बॉडी आहे तिची। आणि ही जी मोठी बॉडी आहे तर तिचे 1200 रुपये जोडी आहे। आणि हे तुम्ही मुखवटे बघू शकता, हे वेगवेगळ्या प्राइस मध्ये वेगवेगळे मुखवटे येतील। तर याची प्राइस कशी चालू होती दादा? कुठली? 1100 रुपये जोडी, वरची 1000 रुपये जोडी। वरची जी जास्त जिला सजावट केलेली आहे ती 1100 रुपये जोडी आहे। आणि ही जी आहे मधली तर ही 1100 रुपये जोडी आहे। आणि ही 900 रुपये जोडी बघा गौरीच्या मुखवट्यांची। तर वेगवेगळ्या पार्टचे वेगवेगळी प्राइस आहे। आणि तुम्ही जर पूर्ण सेटअप गौरीचा घ्यायला गेले तर 3000 पर्यंत आपल्याला अख्खा गौरीचा सेटअप या ठिकाणी भेटणार आहे। त्यामध्ये स्टँड आलं किंवा गौरीची कापडी बॉडी आली किंवा मुखवटा आला, हे पाऊलं आले, परत बाळाची बॉडी सुद्धा येते याच्यामध्ये अख्ख्या सेटअप मध्ये। तर सगळा सेटअप आपल्याला 3000 रुपये मध्ये तुळशी बागेत मिळतो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या शॉप मध्ये गौरीला लागणारे दागिने किंवा तयार साडी असेल, गौरीचे मुखवटे असतील, गौरीची बॉडी असेल, पूर्ण सेटअप या ठिकाणी आपल्याला या शॉप मध्ये मिळणार आहे तुळशी बागेमध्ये। तर बघू शकता किती छान प्रकारे गौरी सजवलेल्या आहे त्यांनी। पूर्ण सेटअप लावून आपल्याला डेमो दिलेला आहे। किती छान ही गौरा दिसत आहे बघा। ही बसलेली गौराई आहे तर ही पण किती सुंदर दिसते बघा।
पूर्ण मेकअप वगैरे करून इथं दाखवलेला आहे गौरीचा. तर या शॉप मध्ये तुम्ही बघू शकता की हा पूर्ण सेटअप आपल्याला करून मिळणार आहे. तर ही ज्वेलरी जी दिसते तुम्हाला या गौरीने घातलेली, तर ती 1 ग्रॅमची असल्यामुळे हा पूर्ण सेटअप गौरीची अख्खी बॉडी आणि हे प्लस ही जी गौरीने घातलेली साडी आहे किंवा दागिने असतील, तर हा पूर्ण सेटअप आपल्याला या ठिकाणी 40,000 रुपये मध्ये जोडी भेटणार आहे. तर खूपच छान प्रकारे यांनी या गौऱ्या सजवलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि यांची प्राइस आपल्याला 40,000 रुपये अशी या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही 1 ग्रॅमची ज्वेलरी आहे गौरीसाठी यूज होणारी. तर ही किती छान ज्वेलरी आहे बघा. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज जसं की साऊथ इंडियन आलं किंवा मोती आले, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आणि डिझाईन या ठिकाणी बघायला मिळतील. सोबतच हे जे डेकोरेशन साठी लागणारे हे जे सामान आहे, हे छोटे छोटे मूषक आलं किंवा हे ब्लॅक कलरचं मूषक, मोदक आले किंवा हत्ती आले. तर हे पण बघा किती छान असे मोदक आहेत. हे सगळं एका ठिकाणी इथं मिळतं आपल्याला. शिवाय हे जे मुकुट आहेत हे पण या ठिकाणी मिळणार आहे तुळशी बागेमध्ये एकाच शॉप मध्ये. तर या मुकुट मध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला मिळतील. हे बघा छोट्या मोठ्या वेगवेगळे कलर, वेगवेगळ्या डिझाईन, हे सगळ्यात मोठे मुकुट आहेत. तर हा पण बघा किती सुंदर मुकुट आहे. ह्याच्यामध्ये पण पिंक डायमंड लावलेले आहेत. परत हे डायमंड वाले मुकुट हे सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि गौरीसाठी तुम्ही नक्की यूज करू शकता हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आलेल्या आहेत नवीन नवीन तुळशी बागेमध्ये. तर हे डायमंड ज्वेलरी झालं किंवा साऊथ इंडियन ज्वेलरी झालं, परत मोत्याची ज्वेलरी झालं. तर गौरी गणपतीमुळं खूपच वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांची प्राइस सुद्धा रिझनेबल असणार आहे, आपल्याला घेता येईल अशी. तर खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हे आर्टिफिशियल फुलं आहेत या ठिकाणी बघा किती सुंदर सुंदर तोरण किंवा हार, सुंदर सुंदर तोरण आर्टिफिशियल हार आहेत या ठिकाणी. आणि ही गौरी बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे सजवलेली आहे. दादा थोडस साईडला सारखा, किती छान प्रकारे सजवलेली आहे, किती सुंदर दिसत आहे बघा. पूर्ण दागिने वगैरे घालून तयार ठेवलेली आहे या ठिकाणी आणि इथेच मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओरिजिनल फायबर मध्ये देवीची हापू अखंड मूर्ती मिळेल. सोबतच देवीच्या साड्या व दागिनेही मिळणार आहेत या ठिकाणी. बघूया आपण आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे दागिने किंवा बॉडीज मिळणार आहेत. तर तुम्हाला तुळशी बागेत आल्यानंतर एक चेंज जरूर जाणवेल. ते म्हणजे या तुळशी बागेमध्ये सणा एका पाठोमागे सण येणार आहेत, त्यामुळे ज्वेलरीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तुळशी बागेमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपण तुळशी बागेमध्ये बघू शकतो. हे बघा मोत्याची ज्वेलरी झालं, साऊथ इंडियन ज्वेलरी झालं, मोत्याच्या पण आहेत आणि हे पण रेग्युलर यूज साठी पण नेकलेस मिळतील या ठिकाणी. खूप छान छान अशा व्हरायटीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते पण खूप स्वस्त किमतीमध्ये. तर हे आहे स्पेशल डेकोरेशनचं शॉप. तर या ठिकाणी जे डेकोरेशन लागणार आहे आपल्याला गौरी गणपतीसाठी, बॅकग्राऊंड साठी लागणार आहे बघा ग्रास, हे सुद्धा मिळेल या ठिकाणी. हे झुंबर मिळतील वरती लावण्यासाठी डेकोरेशनला. तर गणपतीचे पेटी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळतील. 80 रुपयाला एक पेट आहे.
तर फेटे पण किती छान छान आहेत बघा, वेलवेटचे फेटे आहेत. तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर गणपती बसवत असाल तर. हे झुंबर पण आहेत वरती लावण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण लाईट लावू शकतो आतून. तर याच्यामध्ये हे असे वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर आहेत. तर हे बाळकृष्ण सुद्धा आहेत या ठिकाणी, आणि हे पण छोटे फेटे आहेत या ठिकाणी बघा. तर ते आर्टिफिशियल फुलांचे तोरण आहेत. तर दादा याची प्राइस तुम्ही सांगू शकता का? या पेट्यांची फेट्यांपासून चालू करा. छोटे 60 वाले आहेत, 80 वाले आहेत, असे फॅन्सी घेतले तर 120 वाले आहेत. हे 150 रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे. अर्धा 120 रुपयाला 4 बाय 6 आहे. तर हे झुंबर हो पॅकिंग येतं ते 40 ला 1, 100 ला 3 आहे. तुळशी बागेमध्ये हे डेकोरेशन साठी स्पेशल असं शॉप आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत डेकोरेशन करण्यासाठी. ही कमळाची फुलं तुम्ही बघू शकता किती छान आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे कलर आपल्याला मिळणार आहेत. तर हे असे वेगवेगळे कलर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आणि हे सुद्धा आपण डेकोरेशन साठी पाठीमागे लावू शकतो. तर या ठिकाणी हे वेगवेगळे लाइटिंगचे दिवे सुद्धा बघू शकतो. हे सुद्धा आपल्या डेकोरेशन साठी खूप महत्वाचा असं एक भाग असतो. आणि हे दिवे बघू शकता, लाइटिंगचे दिवे आहेत. त्याच्यामध्ये तेल वगैरे ओतून जे आपण दिवे ठेवतो ते ठेवायची गरज नाही आपल्याला. साईडला आपण याचं छान असं डेकोरेशन करू शकतो. या लाइटिंगच्या माळा सुद्धा या ठिकाणी आपल्याला भेटतील. परत आतमध्ये आम्ही अजून तुम्हाला दाखवते की काय काय मिळणार आहे या ठिकाणी. तर हे तोरण वगैरे दरवाजाला डेकोरेशन साठी मिळणार आहेत. तर याची प्राइस आहे 120 रुपये ह्या एका तोरणची. तर हे असे आर्टिफिशियल फुलांचे हे बघा असं डेकोरेशन करण्यासाठी पाठीमागं बॅकग्राऊंडला हे सुद्धा चालू शकतं. खूप छान छान याच्यात पण वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळ्या डिझाईन आहेत बघा. खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. तर हे असे हे सुद्धा तुम्ही डेकोरेशनला पाठीमागं ठेवू शकता. याच्यामध्ये गोल्डन कलर आहे, सिल्वर कलर आहे. परत फुलांचे सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील आपल्याला या कुंड्या अशा फुलांच्या. याच्यामध्ये लाइटिंगचे सुद्धा आहेत बघा कुंड्या. हे दाखवा, हे सुद्धा डेकोरेशन साठी एकदम छान वाटणार आहे. लाइटिंगचं आहे ते. शकता तुम्ही आर्टिफिशियल प्लांट आहे हे. तर हे तुम्ही गौरी गणपतीसाठी सुद्धा यूज करू शकता, किंवा इतर वेळेस सुद्धा आपल्या घरामध्ये डेकोरेट करण्यासाठी खूप छान आणि सुंदर दिसतंय बघा. एकदम ओरिजिनल सारखं प्लांट आहे, खूपच सुंदर. तर ह्याची प्राइस काय आहे ह्याची? तर हे फक्त 300 रुपयाला यांच्याकडे मिळेल. खूपच छान आहे, ओरिजिनल दिसतंय एकदम. तर याच्यासारख्या अजून पण व्हरायटी यांच्याकडे आहेत. वरती बघू आपण ह्या प्लांट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या असे कलर आणि वेगवेगळ्या आकाराचे पानं वगैरे बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यासारख्या अजूनही यांच्याकडे भरपूर वस्तू आहेत. आपण वरती गेल्यानंतर बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर आहेत आणि सुंदर सुंदर अशा प्रकारचे आहेत, जे फक्त डेकोरेशनलाच नाही तर आपण इतर वेळेस सुद्धा आपल्या इथं काही कार्यक्रम वगैरे असेल तर असं डेकोरेशन खूप छान प्रकारे करू शकतो. तर खूप स्वस्तामध्ये या ठिकाणी आपल्याला यांच्याकडे मिळणार आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन प्लांट आहेत किंवा फ्लावर आहेत. तर हे सर्व तुम्हाला तुळशी बागेमध्ये जितेंद्र नॉवेल्टीज या शॉप मध्ये मिळणार आहे. तर हे दादा शॉपचा पूर्ण ऍड्रेस आपल्याला सांगतील, त्यांच्या शॉप मधली थोडीशी माहिती देतील. तर दादा नमस्कार, आमच्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. थँक्यू. बोला. तुमच्या शॉप बद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. आपल्या इकडे तुम्हाला गौरी गणपतीसाठी सजावटीचे फ्लावरचे वगैरे आयटम, मला असे वारकरी सेट आहे, भजनी सेट आहे, फिरता देखावा आहे, हे सगळं आयटम भेटेल तुम्हाला. हे सगळे मेटल आर्ट मध्ये, ट्रेडिशनल शोपीस आहे सगळे मेटल मध्ये येते, अनब्रेकेबल टाइप मध्ये. तुम्हाला फ्लावर्स वगैरे मध्ये पाहिजे तर डेकोरेशनची सगळी आयटम भेटेल. वारकरी सेटचे,
वॉटरफॉल वगैरे भेटेल, सोफा कव्हर भेटेल. तुळशी बागेत आहे, बाबूगेनू चौकच्या जवळ, जितेंद्र नॉव्हेल्टीज म्हणून, राम मंदिरच्या पाठीमागे. तर यांच्याकडे डेकोरेशन साठी लागणारं सर्व साहित्य मिळतं.